तर मी अनयुज्युअल बिलियनियर्स वाचत आहे आणि त्यात HDFC बँकबद्दल सांगितले की HDFC बँक एवढी सक्सेसफुल का झाली. तर सगळं त्याच्या फाउंडेशनमध्ये आहे त्याचं सक्सेसचं रहस्य. तर HDFC बँक जेव्हा 1994ला चालू करायची होती तेव्हा दीपक पारेख जे प्रमोटर आहेत त्यांनी ठरवलं की एका नव्या माणसाला आणायचं बँकमध्ये. त्या माणसाचं नाव होतं आदित्य पुरी. आदित्य पुरी त्या टायमाला सिटी बँकमध्ये खूप मोठी बँक आहे जगातली. त्या बँकचे सगळे मलेशिया ऑपरेशन्स रन करत होते आणि त्या बँकच्या टॉप 50 लोकांमध्ये होते ते. तर त्यांना जाऊन म्हणले की या तुम्ही भारतात आदित्य पुरीला आपण बँक तयार करू द्या HDFC नावाची आणि आपल्याला बनवायची बँकिंग क्षेत्रात आपलं नाव. आदित्य पुरी म्हणले मी यायला तयार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, एवढी मोठी बँक सोडून पण मी यायला तयार आहे, पण जी टीम वगैरे बिल्ड करायची असेल कंपनीची त्याचा अंतिम निर्णय माझा राहील आणि ॲज अ CEO म्हणून तुम्ही माझ्या जास्त गोष्टीमध्ये इंटरफेअर करणार नाहीत. तर दीपक पारेख म्हणले ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आदित्य पुरी जेव्हा आले बँकमध्ये तर त्यांनी जी टीम बिल्ड केली पहिल्यांदा, तर त्यांनी जेव्हा त्या टायमाला ज्या सगळ्यात टॉपच्या बँक होत्या तर त्या बँकमधले सगळ्यात इंटेलिजंट माणसं निवडलेले त्यांनी ते स्वतःच्या टीममध्ये आणले रिक्वेस्ट करून किंवा स्वतःचा इन्फ्लुएन्स वगैरे वापरून तिथे नावं दिलेत काहीतरी. तर सिटी बँकमधून परेश सुक्तानकर किंवा समीर भाटिया किंवा बँक ऑफ अमेरिकामधून A राजन, CN राम किंवा HSBC बँकमधून लुईस मिरांडा, गिरीश मराठे. तर हे सगळे लोक तेव्हा जेव्हा त्यांनी बोलवलंय बँक तेव्हापासून आतापर्यंत HDFC संघ आहेत आणि इंटेलिजंट लोकांनी बनवलेली बँक आहे, त्यामुळे एवढी सक्सेसफुल राहिली HDFC.